हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी सुद्धा मजेतच आहे. तर तुमच्यात असं कधी झालेलं आहे का की सकाळी सकाळी दूधवाल्याने लवकर दूध दिलेलं नाही आणि चहा प्यायचा आहे, किंवा 5चा चहा प्यायचा आहे आणि दूध संपलेलं आहे? तर हे वारंवार होत असेल तर आजचं हे प्रीमिक्स तुमच्यासाठी. त्याच्यासाठी मी 1 वाटी साखर, अर्धी वाटी चहा पावडर, 1 वाटी दूध पावडर घेतलेली आहे आणि 2 इलायची, 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडंसं अद्रक म्हणजे स्लाइस करून घेतलेलं आहे आणि तुळशीचा पाला थोडासा. तर आता हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. एकदम बारीक फाईन वाटून घ्यायचं आहे हे. आता हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. वा वा वा, काही सुगंध सुटलेला आहे, एकदम छान. दालचिनी, इलायची, तुळशीची पानं आणि अद्रक ह्याचा एवढा छान सुगंध सुटलेला आहे आणि हे प्रीमिक्ससुद्धा तेवढंच छान झालेलं आहे. बघू शकता, एकदम फाईन पावडर केलेली आहे ह्याची. आता आपण चहासुद्धा बनवून बघूयात. 1च कप बनवणार आहे मी, कारण माझा सकाळचा चहा झालेला आहे आणि हे 1 कप पाणी घातलेले. आता ह्याच्यात मी मोठा चमचा आहे माझा, तो 1 चमचा टाकणार आहे. हे प्रमाण एकदम अचूक आहे. ते थोडंसं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे मिल्क पावडरच्या गुठळ्या होऊ नयेत. तर जर तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही 1.5 चमचा टाकू शकताय. मी इथे 1च चमचा घातलेला आहे आणि छान व्यवस्थित अशी उकळी काढायची. हे बघू शकताय तुम्ही, एकदम दुधातला चहा जसा असतो तसा हा चहा झालेला आहे आणि ह्याला छानशी उकळी काढून आपण जेवढा शिजवतो तेवढा शिजवायचा आहे. आणि बघू शकताय तुम्ही, चहा एवढा छान झालेला आहे, त्याचा सुगंध किचनमध्ये सुटलेला आहे. बघू शकताय तुम्ही चहा. आता मी पिऊनसुद्धा टेस्टसुद्धा करून बघणार आहे, कारण त्याचा सुगंध एवढा छान सुटलेला आहे आणि चहा 1च नंबर झालेला आहे. हे आपण आता स्टोअर करून ठेवूयात. हे 15 ते 20 दिवस स्टोअर करून ठेवता येतं आहे काचेच्या भरणीत, चिनीमातीच्या भरणीत. आणि तुम्हीसुद्धा चॅनलवर नवीन असाल, हे प्रीमिक्स आवडलेलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही हे बनवून बघितलं का, त्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.